किती मार्कांना आहे? 4च मार्कांना आहे. ओके, ठीक आहे. तर आता आपण हा न्यूमरिकल सुरू करू. तर आता बघा, दिसतंय सगळ्यांना स्क्रीन? ओके. माइल्ड स्टील बार ऑफ क्रॉस सेक्शन एरिया 500 mm². आता त्यांनी काय केलेलं आहे? क्रॉस सेक्शन एरिया 500 mm². असं कुठं म्हणलेलं आहे का की क्रॉस सेक्शन एरिया ऑफ सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3 असं म्हणलंय का कुठं? नाही म्हणलेलं. डायरेक्ट काय म्हणलंय? क्रॉस सेक्शन एरिया ऑफ ए बार इज 500 mm². याचा अर्थ काय झाला? सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3 या सगळ्या यांचा एरिया काय आहे? कॉमन आहे, इक्वल आहे. बरोबर? इक्वल एरिया आहे. A1 इक्वल टू A3 इक्वल टू A2 इक्वल टू A3 इक्वल टू A and which is equal to 500 mm². ओके, आता पुढं बघा काय म्हणलंय? हा एरिया आहे इज ऍक्टेड अपॉन बाय द ऍक्सियल फोर्सेस. आतापर्यंत आपण इथं असे काही फोर्स नव्हते. इकडं 60 किलो न्यूटन असता, तर इकडं पण किती असता? 60 किलो न्यूटनच असता. पण आता बघा तुम्ही, इट इज ऍक्टेड अपॉन ऍक्सियल फोर्सेस ऍज शोन इन फिगर. आता किती फोर्सेस ऍक्ट होतात ते बघा. वन कॉम्पोनंटच्या पहिल्या कॉम्पोनंटच्या लेफ्ट साईडला 60 किलो न्यूटन आहे. फर्स्ट कॉम्पोनंटच्या राईट साईडला किती आहे? 30 किलो न्यूटन आहे, 30 किलो न्यूटन आहे. थर्डच्या लेफ्ट साईडला 10 किलो न्यूटन आहे आणि थर्डच्या राईट साईडला किती आहे? 40 किलो न्यूटन आहे. असे 4 फोर्सेस दिलेले आहेत. पुढं काय म्हणलंय? ऍज शोन इन फिगर, फिगर दिलेली आहे. या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये 99.99% फिगर दिलेली असते. डिटरमाइन द स्ट्रेस डेव्हलप. ओके, स्ट्रेस डेव्हलप, आता एरिया कॉमनच आहे आपला आणि एकदा आपण नेट लोड जर काढला त्याच्यामधला जो मॅक्सिमम लोड आहे त्याच्यावरून आपण ते स्ट्रेस काढू शकतो. स्ट्रेस आपण नंतर काढू. स्ट्रेस डेव्हलप अँड काय? इलॉंगेशन इन ईच सेक्शन. आता नीट लक्षात घ्या, इलॉंगेशन इन ईच सेक्शन जर काढायचं असेल आपल्याला, तर आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. तोच म्हणजे कोणता फॉर्म्युला आहे? इलॉंगेशन इन ईच सेक्शन म्हणजे डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3. म्हणजे इलॉंगेशन इन फर्स्ट सेक्शन, इलॉंगेशन इन सेकंड सेक्शन आणि इलॉंगेशन इन थर्ड सेक्शन. सो विच इज इक्वल टू P1 L1 अपॉन A1 E1 प्लस P2 L2 अपॉन A2 E2 प्लस P3 L3 अपॉन A3 E3. आता जर ए आणि ई जर ई सुद्धा काय दिला इथं कॉमन दिला, म्हणजे सिंगल मटेरियल पासून हा रॉड बनलेला आहे, तर एरिया आणि ई काय झालाय इथं? कॉन्स्टंट झालाय. सो आपण काय करणार इथं? 1 अपॉन ए कॉमन काढू शकतो का असं? आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील मग? P1 L1 प्लस P2 L2 प्लस P3 L3. ओके, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हा फॉर्म्युला मेन आहे. हा जो फॉर्म्युला हा मेन आहे, याच्यावरून तुम्ही पुढे जर ए आणि ई कॉमन येतात तो काढू शकता काही ठिकाणी. ओके, काही ठिकाणी A1 A2 A3 वेगवेगळे असतील तर फक्त काय निघेल? कॉमन ई कॉमन निघेल आणि A1 A2 आणि A3 याला डिवाइड होईल. बरोबर आहे? अशा पद्धतीने तो फॉर्म्युला चेंज होणार आहे डिपेंडिंग ऑन की काय कॉमन दिलेलं आहे त्याच्यानुसार. ओके, तर हा जो फॉर्म्युला याच्यानुसार आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. मग आपल्याला ए माहिती, ई माहिती, एल माहिती आहे. आपल्याला फक्त माहिती काय नाहीये या फॉर्म्युल्यामध्ये? बघा, L1 L2 L3 दिलेले आहे का याच्यात? दिलेले आहेत. बरोबर, 1 मीटर, 1.5 मीटर अँड 2 मीटर आर नथिंग बट द लेंथ ऑफ इच सेक्शन. आपल्याला L1 L2 L3 माहितीये, ए आणि ई माहितीये. आपल्याला अननोन फक्त काय आहेत? P1, P2 आणि P3. ओके, सो एक लक्षात घ्या, स्ट्रक्चर लक्षात आलं का तुम्हाला न्यूमरिकलचं? जर P1 P2 आणि P3 जर आपल्याला दिलेले असते तर एकदम सिंपल एका स्टेपमध्ये आपलं आन्सर आलेलं असतं. ओके, पण ते दिलेले नाहीयेत, म्हणून आपल्याला काय करायचंय? P1 P2 आणि P3 याच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. म्हणजे टोटल फोर्स ऑन सेक्शन 1, टोटल फोर्स ऑन सेक्शन 2
अँड टोटल फोर्स ऑन सेक्शन 3. आपण ज्या वेळेस काढू त्यावेळेस डायरेक्टली आपल्याला काय मिळून जाईल, डेल्टा एल ची व्हॅल्यू मिळून जाईल, फक्त व्हॅल्यू पुट करायच्या असतील. ओके, सो पहिली स्टेप जी सगळ्यात महत्वाची स्टेप आहे याच्यामध्ये ती काय आहे की P1, P2 आणि P3 च्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आता काय करायचंय बघा. आता ऍक्च्युली हा एरिया मध्ये नकोय लिहायला आपण, ठीक आहे, आता लिहिलाय तो एरिया वरती लिहा किंवा ही सगळी डायग्राम झाल्यावरती लिहा. याचे जे प्रोजेक्शन आहे ना हे अप्रॉक्सिमेटली असे खाली घ्यायचे, जसे ड्रॉइंगला तुम्ही घेतात ना तसे प्रोजेक्शन खाली घ्या. ओके, आता याची फ्री बॉडी डायग्राम काढायची. काय काढायची? फ्री बॉडी डायग्राम. कशी काढणार बघा. हा सेक्शन 1 घेतलाय का बघा. सेक्शन 1 आपण इथून कापला आणि इथं आणून ठेवला. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या खाली सेक्शन 2 हा इथून मधून कापला आणि इथं आणून ठेवला. ओके, आणि सेक्शन 3 सेक्शन 1 सेक्शन 2 आणि सेक्शन 3. काय केलं इथपर्यंत समजलं? 1 इथं ठेवला, 2 इथं ठेवला आणि 3 इथं ठेवला. ओके, आता नीट बघा. नेक्स्ट स्टेप जी आहे, नेक्स्ट स्टेप अशी आहे की हा जो सेकंड सेक्शन आहे या सेकंड सेक्शनच्या मध्ये इथून असा सेक्शन घ्यायचा, असा व्हर्टिकल सेक्शन घ्यायचा की ज्याच्या लेफ्ट साइडला, आता लेफ्ट साइड म्हणजे कोणती बघा, मी इथं हात ठेवलं, लेफ्ट साइडला किती फोर्सेस दिसत आहेत तुम्हाला? किती फोर्सेस दिसतात? हे 2 दिसतात आहे ना. कोणते कोणते? 60 किलो न्यूटन आणि 30 किलो न्यूटन. समजतंय? ओके, आणि राईट साइडला पण किती आहेत? 2 आहेत. ओके, अशा पद्धतीने सेक्शन घ्यायचा आहे, एकदम मिडल मधून सेक्शन घ्यायचा आहे. हा काय झाला? सेक्शन. आपण काय केलंय, मेन डायग्राम मध्ये असा सेक्शन टाकलाय की ज्याच्या लेफ्ट साइडला 2 फोर्सेस राहतात आणि राईट साइडला पण काय राहतात? 2 फोर्सेस राहतात. ओके, 2 स्टेप कळाल्या पहिल्या काय. आता थर्ड स्टेप बघा. थर्ड स्टेप काय? आता सेक्शन 1 घ्यायचा. सेक्शन 1 च्या लेफ्ट साइडला किती फोर्स आहे? मग किती किती अमाऊंट किती आहे? 60 किलो न्यूटन अमाऊंट आहे आणि डायरेक्शन कोणत्या साइडला आहे? लेफ्ट साइडला आहे. तर मी काय करणार, हा फोर्स उचलणार आणि या 1 कॉम्पोनंटला आणून ठेवणार. ओके, जसाच्या तसा. म्हणजे काय झालं इथं? 60 किलो न्यूटन. बघा, पहिली स्टेप काय केली मी, हा 60 किलो न्यूटन पहिल्या कॉम्पोनंटला लेफ्ट साइडला किती फोर्स दिलेला आहे? 60 किलो न्यूटन हा फोर्स आहे. तो फोर्स उचलला आणि मी तो इथं आणून ठेवला. लक्षात आली पहिली स्टेप याची. सेकंड स्टेप थर्ड कॉम्पोनंट जो आहे, थर्ड कॉम्पोनंट त्याच्या राईट साइडचा फोर्स किती आहे? 40 किलो न्यूटन आहे आणि डायरेक्शन कोणती आहे? राईट साइड. बरोबर आहे. मग तो फोर्स मी असा उचलणार आणि कॉम्पोनंट 3 च्या इथं आणून ठेवणार. लक्षात येतंय का? या दोन स्टेप लक्षात आल्या. पहिला काय केला, 60 किलो न्यूटन उचलून आपण इथं ठेवला. फर्स्टच्या लेफ्ट साइडला होता, फर्स्टच्या लेफ्ट साइडला होता, म्हणून इथं पण कुठं ठेवलाय? फर्स्टच्या लेफ्ट साइडला ठेवलाय. त्यानंतर थर्डच्या राईट साइडला जो फोर्स होता तो थर्डच्याच राईट साइडला आणून ठेवलाय. आता आपण याच्या आधी बघितलेलं आहे की जेव्हा कॉम्पोनंटच्या लेफ्ट साइडला जर एवढा फोर्स असेल तर राईट साइडला पण किती फोर्स असायला पाहिजे? तेवढाच फोर्स असतो. नीट लक्षात घ्या. इथं जेवढा फोर्स दिलाय ना ते 1 च्या राईट साइडला तेवढाच फोर्स. एकदम सोपी ट्रिक आहे ही, लक्षात ठेवा. इथं 60 किलो न्यूटन लिहिलंय म्हणजे इथं किती असला पाहिजे?
60 किलो न्यूटनच असला पाहिजे. डायरेक्शन कशी असणार आहे याच्या या अपोजिट म्हणजे राईट साईडला डायरेक्शन असेल. ओके. नेक्स्ट थर्ड कॉम्पोनंटला सुद्धा किती असेल 40 किलो न्यूटन आणि डायरेक्शन कुठं असेल लेफ्ट साइड. ओके, हे लक्षात आलंय. परत सांगतो मी काय केलंय. परत सांगतो. फर्स्ट कॉम्पोनंट आहे, फर्स्ट कॉम्पोनंटच्या लेफ्ट साइडचा फोर्स 60 किलो न्यूटन आपण उचलला आणि लेफ्ट साइडला आणून ठेवला. राईट साइडच्या थर्ड कॉम्पोनंटच्या राईट साइडचा फोर्स 40 किलो न्यूटन उचलला आणि थर्ड कॉम्पोनंटच्या राईट साइडला आणून ठेवला. आता आपल्याकडे थर्डच्या राईट साइडला 40 किलो न्यूटन आहे आणि फर्स्टच्या लेफ्ट साइडला 60 किलो न्यूटन आहे. आता फर्स्ट कॉम्पोनंट हा सेपरेट आहे. जर इकडे 60 किलो न्यूटन असेल तर याच्या राईट साइडला पण 60 किलो न्यूटनच असणार आहे, फक्त त्याची डायरेक्शन जी आहे ती अपोजिट दाखवायची. ओके. तसंच थर्डच्या इकडे 40 किलो न्यूटन असणार आहे तर इकडे सुद्धा किती असणार आहे 40 किलो न्यूटन असणार आहे, त्याची डायरेक्शन अपोजिट. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या कॉम्पोनंट वरचा फोर्स आपण फाइंड आउट केला. आलं का लक्षात? आता फक्त राहिला कोणता आहे, कोणता राहिला सेकंड सेक्शन. तर आता इथं बघा मी काय करतोय. आता सेकंड सेक्शन साठी मी डायरेक्शन कोणतीच दाखवणार नाहीये कारण मला डायरेक्शन अजून माहिती नाहीये. एरो आतमध्ये येणार आहेत की बाहेर जाणार आहेत काहीच माहित नाही मला. तर मी फक्त तिथं अशी लाईन ड्रॉ करून ठेवली. आता लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर मी याच्या लेफ्ट साइडच्या फोर्सला काय म्हणतोय, काय नाव दिलंय PL. PL म्हणजे काय, फोर्स ऑन लेफ्ट साइड. काय PL म्हणजे, ओके. आणि याला काय नाव देतो मी PR. PR म्हणजे काय, फोर्स ऑन राईट साइड. सो हा तर फोर्स ऑन लेफ्ट साइड आणि PR इक्वल टू फोर्स ऑन राईट साइड ऑफ सेक्शन 2. ऑफ सेक्शन 2. आता याच्यानंतर आपल्याला PL आणि PR फाइंड आउट करायचे. तर सगळ्यात पहिले PL कसा फाइंड आउट करायचा आहे बघा. आता PL फाइंड आउट करण्यासाठी मी काय करतो, लेफ्ट साइड आहे ना. आता हा जो आपण सेक्शन दिलाय इथं, हा जो सेक्शन दिलाय, आता या सेक्शनच्या लेफ्ट साइडचा फोर्स आपल्याला मेजर करायचा आहे. या सेक्शनच्या लेफ्ट साइडचा फोर्स. आता हा जो सेक्शन आहे, सेक्शनच्या लेफ्ट साइड बघा नीट, सेक्शन आहे PL लेफ्ट साइड, म्हणून मी इथं काय केलं राईट साइड झाकून टाकली. सेक्शनच्या राईट साइडला किती फोर्स दिसतात, ते 2 फोर्स आहे. कोणते कोणते, 60 किलो न्यूटन आणि किती आहे 60 किलो न्यूटन आणि 30 किलो न्यूटन. पण 60 किलो न्यूटनची डायरेक्शन कोणती आहे, लेफ्ट साइड आहे. आणि 30 किलो न्यूटनची डायरेक्शन कोणती आहे, ओके. हे लक्षात आलं का? मग आता मी साइन कन्व्हेन्शन घेणार आहे. साइन कन्व्हेन्शन, तुम्ही मेकॅनिक्स मधले साइन कन्व्हेन्शन शिकलेले असाल. आपण लेफ्ट साइड काय घेतो, राईट साइड काय घेतो, तेच साइन कन्व्हेन्शन ठेवू. याच्या अपोजिट केले तरी चालतात, पण आपल्या कन्व्हिनियन्स साठी सोपे पडतील म्हणून आपण हे कन्व्हिनियन्स घेतले. ओके. लेफ्ट साइड निगेटिव्ह, राईट साइड डायरेक्शन लेफ्ट साइडला असेल तर निगेटिव्ह घ्यायचा, राईट साइडला असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचा. मग आता मला सांगा PL इज इक्वल टू काय होईल. आता लेफ्ट साइड कोणता घ्यायचा, मायनस घ्यायचा, म्हणजे -60 प्लस 30. लक्षात आलं का तुम्हाला? आपण काय केलं, सेक्शनच्या लेफ्ट साइडचे फोर्स घ्यायचे, सेक्शनच्या लेफ्ट साइडचे जरी घ्यायचे
तरी सुद्धा काय घ्यायचंय की कसे घ्यायचे ते त्यांना आपण साइन कन्व्हेन्शन दिले. लेफ्ट साइड निगेटिव्ह, राईट साइड पॉझिटिव्ह. ओके, इथं हे साइन कन्व्हेन्शन दिले. लेफ्ट साइड निगेटिव्ह, राईट साइड पॉझिटिव्ह. मग लेफ्ट साइडला कोणता फोर्स जातोय? 60 किलो न्यूटन लेफ्टला जातोय आणि 30 किलो न्यूटन राईटला येतोय. सो -60 प्लस 30. मग PL इज इक्वल टू -60 प्लस 30. किती येतं हे? -30 किलो न्यूटन. अरे सॉरी मोबाईलच पडला. ओके, -60 प्लस 30 किती आला? -30 किलो न्यूटन. हा झाला लेफ्ट साइडचा फोर्स. अजून पण मी त्याला डायरेक्ट, आता पहिले आपण राईट साइडचा फोर्स काढून घेऊ आणि मग त्याचे डायरेक्शन ठरवू काय द्यायचं ते. राईट साइडचा फोर्स कॅल्क्युलेट करताना आता काय करावं लागेल? लेफ्ट साइडचा सेक्शन मी हाताने दाखला आणि लिटरली असं केलं, असंच करा म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल. इथं बघताना आपण राईट साइडचा दाखवून ठेवला होता आणि लेफ्ट साइडचा फोर्स बघितला होता. आता लेफ्ट साइडच्या याच्यावर हात ठेवला मी आणि राईट साइडचा बघितला. किती फोर्स दिसतात? ते 2 फोर्स दिसतात. 10 किलो न्यूटन आणि काय 40 किलो न्यूटन. सो जेव्हा आपण या साइन कन्व्हेन्शन वापरणार आहे, लेफ्ट साइड निगेटिव्ह, राईट साइड पॉझिटिव्ह, तर काय येईल? -10 प्लस, हे समजतंय का? समजतंय का? लेफ्ट साइड काय येणार आहे? निगेटिव्ह, म्हणजे किती येईल? -10. आणि राईट साइडला काय येईल? प्लस, किती येईल? 40. समजतंय का? -10 प्लस 40 किती येईल याचा आन्सर? +30 किलो न्यूटन. आता बघा, या दोन्ही पण व्हॅल्यू आपण फाइंड आउट केल्या, PL आणि PR. मग या व्हॅल्यू आपल्याला इथं लिहून टाकू आपण. आता पण व्हॅल्यू लिहिण्याच्या आधी जर -30 किलो न्यूटन आहे तर या फोर्सची डायरेक्शन कशी असेल? याच्यानुसार जर लेफ्ट साइड आपण निगेटिव्ह घेतला तर निगेटिव्ह व्हॅल्यूला आपण डायरेक्शन कोणती देणार? कोणती देणार? म्हणजे लेफ्ट साइड. नीट लक्षात घ्या, आपलं साइन कन्व्हेन्शन काय निवडलेले? निगेटिव्ह लेफ्ट साइडला डायरेक्शनला जो फोर्स जातो तो काय घेणार आहे? आपण मायनस घेणार आहे. आणि राईट साइडला घेणार आहे तो पॉझिटिव्ह घेणार आहे. ही व्हॅल्यू काढून झाल्यानंतर आपलं आन्सर काय आलंय? -30 किलो न्यूटन. मग जर आपण डायरेक्शनला, लेफ्ट साइड डायरेक्शनला निगेटिव्ह देणार आहे तर निगेटिव्ह व्हॅल्यूला डायरेक्शन कोणती देणार? लेफ्ट साइड. म्हणून इथं आपण डायरेक्शन कोणती देणार आहे? लेफ्ट साइड. का? कारण PL जो आहे हा मायनस आलेला आहे. हे समजणं महत्वाचं आहे. हे समजतंय का? 30 किलो न्यूटन, इथं 30 लिहून टाकतो. निगेटिव्ह नाही लिहिलं मी. निगेटिव्ह का नाही लिहिलं? -30 का नाही लिहिलं? कारण ऑलरेडी -30 दाखवण्यासाठी मी त्याची डायरेक्शन लेफ्ट साइड केलेली, म्हणजे तो समजला जाणार आहे की तो मायनसच आहे. ठीक आहे. आणि PR जो आहे हा काय? +30 किलो न्यूटन, म्हणजे याची डायरेक्शन प्लसला कोणती डायरेक्शन आहे? राईट साइड. अलग लक्षात? राईट साइड. आणि मॅग्निट्यूड किती आहे? प्लस लिहायची गरज नाही, 30 किलो न्यूटनच लिहितो. आता राईट साइडला 30 किलो न्यूटन आहे म्हणजे तो ऑलवेज काय असणार आहे? पॉझिटिव्ह. लेफ्ट साइडला 30 किलो न्यूटन आहे म्हणजे तो ऑलवेज काय असणार आहे? निगेटिव्ह. हे समजलं का? PL आणि PR काढला म्हणजे आपण कॉम्पोनंट 2 सेक्शन 2 वर ऍक्ट होणारा फोर्स कॅल्क्युलेट केला. आलं लक्षात? आता आपण काढणारे, आता आपण व्हॅल्यू लिहिणारे P1, P2 आणि P3 च्या. ओके, P1, P2 आणि P3. आणि याच्यासाठी नीट लक्षात घ्या,
P1 P2 P3 म्हणजे या P1 म्हणजे काय, लोड ऍक्टिंग ऑन कॉम्पोनंट 1. कोण सांगता आता मला किती आहे लोड ऍक्टिंग ऑन कॉम्पोनंट 1, किती लिहू आता मी? झालं 60 किलो न्यूटन आहे. पण आता हा 60 किलो न्यूटन नीट लक्षात घ्या, जर हे पण लोड, आता तुम्हाला हे तर आयडेंटिफाय करता येतील ना, हे टेन्साईल आहे की कॉम्प्रेसिव्ह? टेन्साईल लोड असेल. आता इथं परत दुसरं हा आता इथं परत दुसरं साइन कन्व्हेन्शन येत आहे. कोणतं? टेन्साईल असेल तर तो काय घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा. नीट लक्षात घ्या. आणि कॉम्प्रेसिव्ह असेल तर काय घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचा. एवढ्या प्रॉब्लेमसाठीच ना, या टाईपच्या प्रॉब्लेमसाठी टेन्साईल पॉझिटिव्ह आणि कॉम्प्रेसिव्ह निगेटिव्ह. पण इथं जर तुम्ही बघितलं, टेन्साईल म्हणजे काय, बाहेर ओढणारा फोर्स. इथं 1 वरती ऍक्ट होणारा, 2 वरती ऍक्ट होणारा आणि 3 वरती ऍक्ट होणारे तिन्ही पण फोर्स कसे बाहेर पुल करणारे, ओढणारे. म्हणजे कोणते आहेत ते, कोणते आहेत? टेन्साईल आहेत. म्हणजे तिन्ही पण फोर्स कसे येतील, कसे येतील तिन्ही फोर्स? पॉझिटिव्ह. ओके, व्हेरी गुड. सो P1 वर ऍक्ट होणारा फोर्स किती आहे, 60 किलो न्यूटन आहे, बरोबर. सो इथं आपण प्लस लिहा किंवा डायरेक्ट 60 किलो न्यूटन. जर निगेटिव्ह असेल तरच निगेटिव्ह लिहिण्याची गरज आहे. प्लस 60 किलो न्यूटन. सेकंड वरचा फोर्स किती आहे, 30 किलो न्यूटन. 30 किलो न्यूटन. आणि थर्ड वरचा फोर्स किती आहे, 40 किलो न्यूटन. आलं का लक्षामध्ये? म्हणजे आपण जे म्हणत होतो P1 P2 आणि P3 च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आपल्याला, त्या आपण फाइंड आउट केल्या. आता आपला प्रॉब्लेम ऍक्च्युअल मध्ये तयार झाला. डेल्टा एल फाइंड आउट करण्यासाठी आता आपला प्रॉब्लेम तयार झाला. ओके, मग आता आपल्याला काय करायचंय, P1 P2 P3 L1 L2 L3 A1 A2 A3 आणि E1 E2 E3 याच्या व्यवस्थित व्हॅल्यू आपल्या ठरलेल्या युनिट मध्ये लिहून काढायचे आहे आणि डेल्टा एलच्या फॉर्म्युलामध्ये टाकून त्याचं आन्सर काढायचंय. मग कशी सुरुवात करणार आता? मग आता बघा, सगळ्यात पहिले काय करणार आपण, P1 P2 P3 P2 आणि P3 याच्या व्हॅल्यू किलो न्यूटन मध्ये आलेल्या आहे. सांगा, पहिली काय आली, 60 किलो न्यूटन, 30 किलो न्यूटन आणि 40 किलो न्यूटन. याचं न्यूटन मध्ये करायचं. लोड कशात घेतो आपण, न्यूटन मध्ये घेतो. सो 60 इंटू 10⁻³ करा किंवा 60,000 न्यूटन, 30,000, बरोबर, 30,000 न्यूटन आणि 40,000 न्यूटन. ओके, त्यानंतर L1 L2 L3, L1 L2 L3 चे व्हॅल्यू सांगा. L1 किती आहे, 1 मीटर आहे, 1 मीटर. L2 किती आहे, 1.5 मीटर. आणि L3 किती आहे, 2 मीटर. म्हणजे किती येईल, 1000 mm, 1500 mm आणि 2000 mm. ओके, आता एरिया आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कॉमन आहे. एरिया किती दिलेला आहे आपल्याला, सुरुवातीलाच दिलेला आहे बघा, किती एरिया दिलाय, 500 mm². आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ई किती दिलाय, का तो बघितलंच नाही तुम्ही, किती दिलाय, 200 किलो न्यूटन पर mm². किती आहे, 200 किलो न्यूटन पर mm². मग त्याचं न्यूटन पर mm² मध्ये कन्वर्ट करायचंय. 200 किलो न्यूटन
पर mm स्क्वेअर म्हणजे किती येईल तो 200 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. पी एल ए आणि ई याच्या व्हॅल्यू निघाल्या. मग आपण जो फॉर्म्युला वापरणार आहे, आता मी डायरेक्टली कोणता वापरतो, हा फॉर्म्युला वापरणार आहे डेल्टा एलचा 1/ए इन ब्रॅकेट P1L1 प्लस P2L2 प्लस P3L3. कारण का बरं, ए आणि ई काय कॉमन दिलेले त्याच्यामुळे, बरोबर आहे. याच्यावरून तुम्ही हा केला तयार तरी चालणार आहे. हा फॉर्म्युला मेन लक्षात ठेवा, ए आणि ई कॉमन आहे तर मग हा तयार करा तुमच्या कन्व्हिनियंटनी, जसं तुम्हाला सोपं जाईल त्या पद्धतीने करा. डेल्टा एल इज इक्वल टू 1/ए इन ब्रॅकेट P1L1 प्लस P2L2 प्लस P3L3. याच्यात व्हॅल्यू टाका 1/500 इंटू 200 इंटू 10⁻³ इन ब्रॅकेट. आता टाका सगळे व्हॅल्यू. P1L1 60,000 इंटू 1000 प्लस P2L2 30,000 इंटू 1500 प्लस 40,000 इंटू 2000 ब्रॅकेट कंप्लीट, टोटल ब्रॅकेट कंप्लीट. व्यवस्थित एक या डायरेक्ट अशाच्या अशा ब्रॅकेटमध्ये टाकून पहिले याची व्हॅल्यू काढा, ही व्हॅल्यू इथं लिहा, डिवायडेड बाय ह्याची काढा इथं लिहा, आणि मग ती व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू डिवाइड करा आणि व्यवस्थित आन्सर काढा. राईट. सो डेल्टा एल फायनल आन्सर किती आलं, 1.85 mm. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त डेल्टा एलच नव्हता विचारलेला, अजून काय विचारलेलं होतं बघा. हे झालं इलॉंगेशन इन ईच सेक्शन, इलॉंगेशन झाली. डिटरमाइन द स्ट्रेस डेव्हलप हे पण विचारलेलं होतं. स्ट्रेस डेव्हलप कसा काढणार, आपल्याला जेव्हा स्ट्रेस कॅल्क्युलेट करायला लावतात, आता पुढे काय करायचे, स्ट्रेस डेव्हलप बाय मॅक्सिमम लोड ऍक्टिंग ऑन रॉड. आता P1, P2 आणि P3 मधला मॅक्सिमम लोड किती आहे, किती आहे, 60 किलोन्यूटन. सो इट इज ए 60,000 न्यूटन. अलग लक्षात, स्ट्रेस डेव्हलप बाय मॅक्सिमम लोड ऍक्टिंग ऑन रॉड. सो मॅक्सिमम लोड टेकिंग मॅक्सिमम लोड 60 किलो न्यूटन म्हणजे 60,000 न्यूटन. ओके. एरिया दिलेलाच आहे, कॉन्स्टंट एरिया आहे, किती आहे 500 mm स्क्वेअर. सो स्ट्रेस सिग्मा इक्वल टू P बाय ए 60,000. जनरली सिग्मा काढायला विचारत नाही याच्यात, पण फक्त एवढ्या प्रॉब्लेम मध्ये विचारलं. बघा किती आला, 30 न्यूटन पर mm स्क्वेअर.